UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिंदे जातील त्या दिशेला जाणार, शिंदेंच्या निर्णयाशी आम्ही बांधील। शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पवारांसोबत गेले तर काय करा? पत्रकारांच्या प्रश्नावर शिरसाट यांचं वक्तव्य। शिंदेंनी ज्या विचारानं युती केली त्यानुसार असं काही होणार नाही। शिरसाट यांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं वाटत नाही। शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण हे 23 तारखेला सकाळी 10-11 वाजेपर्यंत सांगणार। नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असाल तर काँग्रेसनं तसं जाहीर करावं, संजय राऊतांचं वक्तव्य। आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडला, बहुमत सिद्ध झाल्यानंतर हायकमांड निर्णय घेईल। भावी मुख्यमंत्री पदावर नाना पटोलेंचं उत्तर। विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून दावे सुरू, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री बनतील मला खात्री, संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। लाडकी बहिणी योजनेचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता, राज्यामध्ये महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ, मराठवाडा विदर्भासह राज्यात भाजपच्या आशा पल्लवीत। भाजपला 105 पेक्षा जास्त तर महायुतीला 150हून अधिक जागा मिळतील, महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का आमच्याच बाजूनं, बावनकुळेंचा दावा। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळणार, 23 तारखेला संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा करू, संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांचा सॅटेलाइट सर्व्हे, आमचीच सत्ता नक्की येणार, संजय शिरसाट यांचं राऊतांना खोचक उत्तर। गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू, एक्झिट पोलनंतर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। एक्झिट पोलनुसार राज्यामध्ये 100% महायुतीचं सरकार येणार, छगन भुजबळ यांच्याकडूनही विश्वास व्यक्त। महाशक्ती 15 जागांवर विजय होईल, आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, बच्चू कडूंचा दावा। संभाजीनगरमध्ये नोट फॉर वोटचा इम्तियाज जलील यांचा आरोप, मतांसाठी भाजपच्या अतुल सावेंनी पैसे वाटले, पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवत जलील यांचा दावा। सोलापुरात काँग्रेसनं ठाकरे गटाऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप करत ठाकरे गट आक्रमक, प्रणिती शिंदेंची गाडी फोडण्याचा शरद कोळींचा इशारा, दोन्ही पक्षांचं एकमेकांविरोधात आंदोलन। एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता, निकालाला 2 दिवस बाकी, खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार। आम्ही फ्रान्सला जाऊ किंवा इटलीला जाऊ, आमदारांच्या हॉटेल बुकिंगवर आव्हाडांचं मिश्किल वक्तव्य, तर आव्हाडांनी आता फ्रान्सची निवडणूक लढवावी, दरेकरांचा टोला। गौतम अदानींविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल, एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप, मात्र अदानी समूहानं आरोप फेटाळले। मोदींमध्ये अदानींना अटक करण्याची हिंमत नाही, कारण ज्या दिवशी अदानींना अटक होईल त्या दिवशी मोदीही जातील, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा। अमेरिकेतील अदानींविरोधातील खटल्यामध्ये काँग्रेस शासित राज्यांचा देखील उल्लेख, आरोप करण्यापेक्षा चौकशी करा, राहुल गांधींच्या आरोपांवर भाजप प्रवक्ते संबित पात्रांचं उत्तर। छत्रपती संभाजीनगरमधील सुरेश बनकर आणि अब्दुल सत्तार समर्थकांच्या राड्याचा व्हिडिओ समोर, संतापलेल्या जमावाच्या तावडीतून बनकरांना बाहेर जाण्यासाठी सत्तारांकडून मदत। कांगारूंच्या धर्तीवर विजयोत्सव साजरा करण्यासाठी टीम इंडिया सज्ज, उद्यापासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार, रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।